नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करियर पॉइंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 साठी अत्यंत महत्त्वाचं प्रकरण म्हणजे गणितीय तार्किकता। गणितीय तार्किकता या प्रकरणातील सरासरी या टॉपिकच्या संदर्भाने आपण चर्चा करणार आहोत। सरासरी भाग 2 भाग 1 मध्ये आपण मुख्य थीम जी आहे सरासरी प्रकरणाची ओल्ड क्वेश्चन आणि काही सराव प्रश्नावर चर्चा केली। या व्हिडिओमध्ये म्हणजे सरासरी भाग 2 या व्हिडिओमध्ये आपण जे काही येणाऱ्या एग्जामसाठी महत्त्वाचे सराव प्रश्न आहेत त्यावर आपण चर्चा करणार आहोत। तर अधिक वेळ न घेता आपण लगेच व्हिडिओ बघूयात। आता बघूयात सरासरी ॲव्हरेज। दिलेल्या सांख्यिक माहितीतील संख्यांच्या बेरजेला त्या माहितीतील संख्यांच्या संख्येने भागल्यास सरासरी मिळते, बरोबर। मग आता एखाद्या वस्तूची समान वाटणी दर्शवणारी संख्या म्हणजे सरासरी। सरासरीलाच मध्य किंवा मध्यमान, मीन, सांख्यिकीय मध्य किंवा ॲव्हरेज असे म्हणतात। जर सूत्ररूपाने आपण पाहिलं तर सरासरी म्हणजे एकूण घटकांची बेरीज भागिले एकूण घटक। आता आपण प्रश्नांना सुरुवात करूयात। सराव प्रश्न घेतलेत आपण। बघा क्वेश्चन नंबर 7 आहे। 1 ते 6 आपण सराव प्रश्न भाग 1 मध्ये पाहिलेले आहेत। विनयची 5 विषयातील गुणांची सरासरी 60.6 असून उरलेल्या 2 विषयात त्याला 173 गुण मिळाले, तर त्याची 7 विषयातील गुणांची सरासरी किती? आता हे उदाहरण आपण कसं सोडवणार थोडंसं स्टेप बाय स्टेप पाहूयात आपण। बघा आपल्याला दिलं की 5 विषयातील गुण, 5 विषयात गुण किती पडलेत, तर किती पडले ते नाही दिलं गुण, तर सरासरी 60.6। मग आता 60.6 ला जर आपण गुणलं तर आपल्याला उत्तर काय मिळतं? 303। म्हणजे एकूण 5 विषयात किती गुण पडले? 303। ओके। आता जे 2 विषय राहिले होते यात पडले 173। मग जर आपण हे 173 यात मिळवले तर किती झाले? 3 आणि 3 6, 7 ला 7, 1 आणि 3 आणि 1 4। म्हणजे 7 विषयामध्ये गुण किती आहेत? 476। म्हणजेच 476 जर भागिले 7 केलं तर आपल्याला उत्तर मिळतं 68। म्हणजे एका विषयात सरासरी गुण किती आले? 68। काय केलं आपण तर एकूण प्राप्त घटक किती आहे? 476 आणि एकूण घटक किती, विषय किती आहेत? 7। सगळे मार्क किती पडले? 476 आणि एकूण विषय किती होते? 7 भागिले 7, सरासरी गुण किती पडले? 68। चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण। प्रश्न आहे आपल्याला की एका वर्गात 20 विद्यार्थी आहे व त्यांची सरासरी उंची 105 सेमी आहे। जर 120 सेमी सरासरी उंची असलेल्या आणखी 10 विद्यार्थ्यांनी त्या वर्गात प्रवेश घेतला तर आता वर्गातील विद्यार्थ्यांची सरासरी उंची असेल। काय करावं लागणार आपल्याला स्टेप बाय स्टेप ते बघूयात आपण। पहा मूळ विद्यार्थी किती होते? 20। परत विद्यार्थी किती आले? 10। ओके। पहिल्या विद्यार्थ्यांची उंची किती होती? 105। नवीन विद्यार्थ्यांची उंची किती आहे? 120। करा गुणाकार। मग पहिलं किती आलं? 105 दुनी 210 आणि शून्याला 0 आणि 120 ला 120 एक 120 आणि शून्याला 0। बेरीज करा 0 0 0 0, 2 आणि 1 3 आणि 1 आणि 2 3 आणि विद्यार्थी किती झाले? 20 आणि 10 30। मग याच्या भागेला 30, 0 कटला 0 कटला, 3 1 3, 3 1 3, शून्याला 0, 110 सेमी आता सरासरी उंची होईल। पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न आहे आपला। काय होतं बघा, थोडंसं लिहिता येत नाही म्हणून आपण काय केलं, DTP करण्याचा प्रयत्न केला। काय आहे बघा, शंभर संख्यांची सरासरी 44। आता या 100 संख्या ज्या असतील त्यांची सरासरी दिली 44। या 100 संख्या व 4 नवीन संख्यांची सरासरी 50, तर जोडलेल्या 4 नवीन संख्यांची सरासरी आता किती? मग पहा 100 संख्या गुणिले 44 4400, 104 किती? 50ची, बरोबर। मग किती झालं? 5200
वजाबाकी केली किती आली 800. मग आता 800 सरासरीच्या किती संख्या होत्या, त्यांची एकूण 800 आलं ते 4 भागेला 4, तर नवीनची सरासरी किती 200. पर्याय क्रमांक 4. पुढे पाहूयात. 3 संख्यांची सरासरी 60 आहे. दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा 6 ने मोठी परंतु तिसऱ्या संख्येपेक्षा 12 ने लहान आहे, तर दुसरी संख्या कोणती. आता दिलं नाही तर आपण काहीतरी घेऊयात. x घेऊ, m घेऊ, p घेऊ. पहिली संख्या घेतली m, दुसरी संख्या m + 6. का, दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा 6 ने मोठी आहे परंतु तिसऱ्या संख्येपेक्षा 12 ने लहान आहे, म्हणून तिसरी संख्या काय झाली m + 18. 12 ने लहान म्हणजे त्यात काय किती मिळाले 12, m + 18. मग तिघांची बेरीज केली, सरासरी किती होती 60. 60 गुणिले 3, m बरोबर 52. पर्याय क्रमांक 1. येतं लक्षात. मग आता तुम्ही म्हणणार सर आपल्याला काय करायचं आहे, नाही दुसरी संख्या विचारली ना, तर दुसरी संख्या काय होईल, m झाली 52 झाली पहिली. येते का लक्षात. ही m म्हणजे पहिली झाली 52, आपल्याला दुसरी विचारली. मग आता काय करावं लागेल, 52 + 6, 6 2 8, ती झाली 58 बरोबर. आणि आता तिसरी संख्या मग m प्लस त्यात परत 18 करा, उत्तर मिळालं पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे आपला. मुक्ताने एका प्रवासातील 1/3 अंतर ताशी 4 किमी या वेगाने व 1/2 अंतर ताशी 5 किमी या वेगाने व उरलेले अंतर ताशी 2.5 किमी या वेगाने पूर्ण केले, तर पूर्ण प्रवासातील तिचा ताशी सरासरी वेग किती. स्टेप बाय स्टेप चला. 1/3 अंतर किती वेळात 4 तासात, हे बघा. 1/2 अंतर किती वेळात 5 तासात, हे पहा. आणि उरलेलं 2.5. मग आता राहिलं किती होतं, हे बघा. 1/3 आणि 1/2 गेलं, खाली किती राहिलं होतं 1/6. ते किती वेळात 2.5 तासात. त्यांनी काय केलं, देताना तर 2.5 दिलं. मग आता आपलं काय करावं लागेल, याला सगळं एक सलग करून घ्या. बघा मग 4 उलटे गेले, वरती गेले 5, 4 वरती गेले 5, वरती गेले 2.5 आणि फायनल काय याची व्हॅल्यू मिळाली 1/12, 1/10, 1/15. मग आता लसावी काढला तर 12, 10 आणि 15 कोणत्या संख्येने भाग जातो 60ला. 12 पंचे 60, 10 सक 60, 15 चोक 60. 15/60 म्हणजे 1/4. उत्तर मिळालं 4 तास. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे आपला. 12 मुलांची सरासरी उंची 5 फूट 2 इंच आहे. त्यात एका नवीन मुलाची उंची मिळवल्यानंतर सरासरी 5 फूट 1 इंच होते, तर नवीन मुलाची उंची किती. स्टेप बाय स्टेप जाऊ. आता बा 1 फूट म्हणजे 12 इंच, 5 फूट म्हणजे 60 इंच आणि वरती 2 इंच होते, हे काय म्हणून 62 इंच. आता काय झालं की त्यात एक नवीन मुलाची उंची मिळवल्यानंतर सरासरी 5 फूट 1 इंच झाली. मग आता बघा 62 गुणिले 15, का 15 मुलं आहे ना, तर उंची किती झाली 930 इंच. आणि 61 गुणिले 16, 61 कुठून आले, हे 12 पंचे 60 आणि 61, 16 कुठून आले 15 आणि एक नवीन मुलगा 16, 976. मग वजाबाकी केली 46 इंच. 46 इंच म्हणजे काय 3 फूट 12 36 आणि 10 इंच. पर्याय क्रमांक 3. प्रश्न आहे, एक रिक्षा चालक 7 दिवसात सरासरी सोमवारच्या दुप्पट पैसे कमावतो. सोमवारी जे कमवल्याच्या दुप्पट सरासरी आहे. मंगळवारी आणि रविवारी सारखेच आहे. बुधवारी 110 रुपये, गुरुवारी 90, शुक्रवारी सोमवारच्या निम्पट म्हणजे 50. आता निम्पट म्हणजे 50 म्हणजे सोमवारी मिळाले 100 आणि शनिवारी शुक्रवारच्या दुप्पट. शुक्रवार 50 म्हणजे शनिवारी किती झाले 100, शुक्रवारी किती झाले इथं 50 ना, मग शनिवारी दुप्पट म्हणजे 100. तर मंगळवारी किती बघा. स्टेप बाय स्टेप आपण मांडणी केली. काय केलं, सोमवारी 100 कुठून आले, शुक्रवारच्या हे शुक्रवारी निम्पट आहे ना, म्हणजे याची निम्पटची दुप्पट काय झाली 100. शनिवारी 100, आता बुधवारी 110 आणि गुरुवारी 90. मग मंगळवार घेतला x. मंगळवार जर x आहे तर रविवार आणि मंगळवार सारखा म्हणून रविवार पण x. ओके, मग मांडणी करा. 100 + x 110 90 50 100 x भागेला 7, 7 दिवस म्हणून बरोबर 200. मग ही बाजू इकडं आली आणि आपण उत्तर मिळतं आपल्याला
एक्स बरोबर 475 पर्याय क्रमांक 3. ओके. आता पहा, आपण काय केलं की गणितीय तार्किकतेवरती या अगोदर आपण 16 व्हिडिओ बनवलेले आहेत. मग त्या 16 व्हिडिओमध्ये टॉपिक वाईज व्हिडिओ आहेत. जसं ॲव्हरेजचा जो पहिला व्हिडिओ होता हा पार्ट 2 आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक कन्सेप्ट थोडी डिटेल समजून घेतली. नंतर आलेले जुने एक्झामला प्रश्न 2011 ते 2023ला जे सरासरीवर प्रश्न आले ते आणि 6 सराव प्रश्न, हा पार्ट 2. वेळ मिळाल्यास आपण पार्ट 3 पण बनवू, ज्यामध्ये परत एक 5-7 प्रश्नांवरती चर्चा करूयात. ओके. बघा, आता यावर्षी 2024 साठी जी 7 एप्रिलला एक्झाम होणार आहे, या 7 एप्रिलच्या एक्झामसाठी आपण सराव पेपर सिरीज सुरू केली आहे, ज्यामध्ये आपण 15 सराव पेपर PDF स्वरूपात तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवणार आहे. या 15 सराव पेपरची फीस 500 रुपये असेल आणि प्रत्येक प्रश्नाचं व्हिडिओद्वारे विश्लेषण मिळेल. हे फक्त पेपर 1 साठीच आहे आणि मराठी माध्यमातूनच आहे. मग आता हे पेपर तुम्हाला कसे मिळतील, यासाठी फीस किती, तर बघा 98 23 24 71 91 या नंबरला तुम्ही 500 रुपये फीस फोनपे किंवा गुगल पे करा. तिथं नाव येईल ओएसिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर ह्याच्या तारखा तुम्हाला दिल्यात, या सगळ्या तारखांना पेपर व्हॉट्सअपला सकाळी 11 वाजता मिळेल. दुपारी 2 वाजता ॲन्सर की, संध्याकाळी 8च्या नंतर व्हिडिओ. तारीख बघून घ्या, 24 डिसेंबरला पहिला पेपर, तिथपासून तर 31 मार्चला आपला 15वा पेपर होणार आहे. हा व्हिडिओ जर आवडला तर आपले ओएसिस करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल, टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनल, ज्याच्या लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, ते जॉईन करा व हा व्हिडिओ आपल्या मित्रांनाही शेअर करा. धन्यवाद.